नमस्कार मित्रांनो, ओम गुरु बसवलिंगाय नमः. आज आपण एक नवीन म्हणण्यापेक्षा एक जुन्याच विषयावरती आपण बोलणार आहोत की इष्टलिंग जे आपण सर्व लिंगायत धारण करतो, तर हे इष्टलिंग जे आहे हे आपल्याला कोणापासून प्राप्त झाले. आपण महात्मा बसवेश्वरांचे अनेक विचार, त्यानंतर त्यांचं जीवनचरित्र हे अनेक व्हिडिओच्या, अनेक पुस्तकाच्या माध्यमातून आपण अभ्यास केलेला आहे, आपण ऐकलेला आहे. परंतु महात्मा बसवेश्वर खरेच तसे होते का, हा एक नवीन विषय मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या सर्वांना इष्टलिंगाची पूजा या ठिकाणी एक गणित घालून दिलेला आहे की गुरु, जंगम आणि लिंग या ठिकाणी यांचं आपल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व काय आहे हे आपल्याला महात्मा बसवेश्वरांनी समजावून सांगितलेलं आहे. परंतु काही लोकांच्या म्हणण्यानुसार की इष्टलिंग उपासना हे महात्मा बसवेश्वरांच्या आधीही होती. परंतु या विषयात आपण न पडता आपल्याला या ठिकाणी महात्मा बसवेश्वरापासूनच इष्टलिंगाची माहिती झालेली आहे, म्हणून आपण त्याच्या पुढचाच विषय या ठिकाणी घेणार आहोत. अल्लमप्रभू यांना या ठिकाणी, अल्लमप्रभू हे अतिशय सिद्ध पुरुष होते. हे महात्मा बसवेश्वरांना भेटण्याच्या आधी अल्लमप्रभूंनी या ठिकाणी अनेक सिद्धी प्राप्त केली होती, परंतु त्यांना एक पूर्णत्व प्राप्त झालं नाही, त्यांना एक म्हणावं तसं एक समाधान प्राप्त झालं नाही. आणि जेव्हा ते महात्मा बसवेश्वरांना भेटले तेव्हा या ठिकाणी त्यांना एक पूर्णत्व आल्यासारखं झालं. आणि या ठिकाणी ते स्वतः आणि सांगितलेले आहेत की अनेक वचनामध्ये हे पाहावयास मिळतं की महात्मा बसवेश्वरापासून इष्टलिंगाची धारणा करून त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन अल्लमप्रभू यांनी या ठिकाणी आपली सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक शरण या ठिकाणी आपण पाहतो की जे महात्मा बसवेश्वरांच्या नंतरच्या काळामध्ये किंवा त्यांच्या सोबतच्या काळामध्ये शिवानुभव मंडपामध्ये या ठिकाणी त्यांच्या सोबत असताना त्यांनी अनेक वचनं लिहिलेली आहेत. या वचनाच्या माध्यमातून हे आपल्याला हे पाहावयास मिळतं. आपण महात्मा बसवेश्वरांना एक चळवळवादी किंवा अंधश्रद्धेला वाव न देणारे, जातीवादाला वाव न देणारे, याच्याविषयी आम्ही बरंच ऐकलेलं आहे, बरंच त्यांच्याविषयी बोललेलो आहोत, अभ्यासही केलेला आहे. पण महात्मा बसवेश्वर फक्त इतक्यापुरते सीमित होते का, तर हे असं नसून महात्मा बसवेश्वरांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी परशिव कोण होते, परशक्ती कोण होती, माया, पुरुष, आत्मा, इष्टलिंग याची एक साखळी आपल्याला जोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे सर्व आपण सोडून या ठिकाणी आपण त्यांचा एक वेगळ्याच प्रकारे महात्मा बसवेश्वरांचं गुणगान गातं. गुणगान गाणं महत्वाचं आहे, त्यांची स्तुती करणं महत्वाचं आहे, त्यांचा आदर करणं महत्वाचं आहे, त्यांचा आदर करणं महत्वाचं आहेच. परंतु याच्या व्यतिरिक्त महात्मा बसवेश्वरांनी जे सर्वात महत्वाचं जे आपल्या समोर जे फोकस केलेला आहे, जे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा विषय मात्र आपण कधीच इतरांसमोर आणत नाही. इतरांसमोर म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच त्याविषयी अभ्यास करत नाही, किंवा अभ्यास केला तरी ते त्या ठराविक व्यक्तीपुरता सीमित राहतो आणि तो पुढे त्याचा प्रचार प्रसार होत नाही. आम्ही महात्मा बसवेश्वरांचा प्रचार प्रसार कसा केला की एक लिंगायत चळवळीचे, लिंगायत धर्माच्या चळवळीचे एक आद्यजनक आहेत असा विचार करून आपण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांना पुढे आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला म्हणा, आपल्याला म्हणा, हे इतकंच माहिती आहे. परंतु महात्मा बसवेश्वरांनी भगवंताची पूजा या ठिकाणी कशी करावी, का करावी, कुठल्या स्वरूपामध्ये करावी, हे संपूर्ण ब्रह्मांड ज्यांच्यापासून उत्पन्न झालं ते परशिव जे महादेव आहेत, शंकर आहेत, बाकी या ठिकाणी याचा कुठे उल्लेख जरी नसला, पण शिव हे भगवंत हे आदी आहेत, अनादी आहेत आणि हे यांच्या पूर्वी काहीही नव्हतं. हे यांनी वेळोवेळी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, हे सिद्ध झालेलं आहे. आज आपण महात्मा बसवेश्वरांचे
विचार घेतो आणि या ठिकाणी आपण मंदिरामध्ये जाऊन पूजा करतो, महात्मा बसवेश्वरांचे विचार घेतो आणि आपण असत्याच्या मार्गाने जातो, महात्मा बसवेश्वरांचे आपण विचार घेतो आणि महात्मा बसवेश्वरांच्या वचनाच्या विरुद्ध आपण कार्य करतो. तर हे सत्य नसून हा एक देखावा आहे, हे एक नाटक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आपण काय केलं पाहिजे तर महात्मा बसवेश्वरांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या अनेक वचनामधून गुरु, जंगम आणि लिंग यांचा आदर करण्यासाठी सांगितलेला आहे. मग हा गुरु म्हणजे कोण, हा जंगम म्हणजे कोण, लिंग म्हणजे काय, तर याच्याविषयी आपण पूर्णपणे कधीच जाणून घेतलेलं नाही. आपण एकदा गुरुदीक्षा झाली आणि आपल्या अनेक लिंगायतामध्ये बरेच लोक असे आहेत की ज्यांची दीक्षा सुद्धा झालेली नाहीये, दीक्षा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये. असो, या विषयाकडे आपल्याला न वळता ज्यांची दीक्षा झालेली आहे तो खरोखरच त्यांनी गुरु जाणून घेतला का, आपला गुरु कोण आहे, आपल्या गुरुची परंपरा काय आहे, हे सर्व आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी एका वचनामध्ये आपल्याला हे ऐकावयास मिळतं, पाहावयास मिळतं की आपली गुरु परंपरा काय आहे. महात्मा बसवेश्वरापासून किंवा महात्मा बसवेश्वराने आधीचं जे सांगितलेलं आहे त्याच्या आधीच आपल्याला शोधायचं मूळ कारणच नाहीये. कारण महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यामध्ये एक वचन असं येतं की हे पराशिवापासून चालत आलेली ही पूजा आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करीत आहोत. पराशिव म्हणा, पराशक्ती म्हणा, माया म्हणा, पुरुष म्हणा, आत्मा म्हणा, बसव म्हणा, लिंग म्हणा, इष्टलिंग म्हणा, त्या ठिकाणी ही अशी परंपरा चालत आलेली आहे. महात्मा बसवेश्वरांना कुणी लिंग दीक्षा दिली किंवा कुणी दीक्षा दिली या विषयावरती आपल्याला जायचं नाहीये. कारण काय आहे की महात्मा बसवेश्वरांनी जे इष्टलिंग दीक्षा आपल्याला दिलेली आहे, तर जे इष्टलिंग आपल्या हातामध्ये करतळामध्ये दिलेलं आहे, तर हे काय असून तर हे आपल्याला भगवंत हा ब्रह्मांडामध्ये पुरून उरलेला म्हणण्यापेक्षा सगळ्यात जो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वशक्तिमान आहे, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, ज्याचं रूप, ज्याचं तेज आपल्याला या ठिकाणी या देहाने, या डोळ्याने पाहता येत नाही, अशा त्या भगवंताला या ठिकाणी छोट्याशा रूपामध्ये आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. मग हे दिलं असताना मग आपण आपल्या स्वतःच्या देहावरती धारण, स्वतः जर शिव आपल्या हातामध्ये आहेत आणि जर ते आपल्या शरीरावरती धारण आहेत, म्हणजे हे देहच आपलं मंदिर आहे, जर असं या ठिकाणी सिद्ध होत असेल, मग आपण बाकी इतरांचा विचार केलाच नाही पाहिजे असं महात्मा बसवेश्वर सांगतात. महात्मा बसवेश्वरांनी हे असं कधीही सांगितलेलं नाही की या ठिकाणी की देव नाही किंवा शिव नाही, असं कधीही सांगितलेलं नाही. त्यांनी त्याचीच प्रतिकृती या ठिकाणी त्याचंच एक सूक्ष्म रूप आपल्या इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर असे अनेक विषय आपल्यासमोर या ठिकाणी नवनवीन व्हिडिओच्या रूपाने मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी या ठिकाणी माझा जो अभ्यास आहे, माझ्या ज्या अभ्यासातून जे माझ्यासमोर आहे, बोलायचं खूप वाटतं, पण व्हिडिओ बनवण्याची एक कॅपॅसिटी असल्या कारणाने, एक लिमिट असल्या कारणानं मी थोडक्यात संपवतो. पुन्हा अजून पुढचा विषय आपण पुढच्या व्हिडिओतून या ठिकाणी पाहणार आहोत. तर इष्टलिंग हे आपल्याकडे कुठून आलं तर हे महात्मा बसवेश्वरांकडून आलं आणि बसवेश्वरांचीच पूजा, महात्मा बसवेश्वरांची किंवा बसवानांची पूजा हीच आपल्या लिंगायतांना ही महत्त्वाची आहे. याच्या व्यतिरिक्त जरी आपण या ठिकाणी इतर मंदिरामध्ये जात असू किंवा इतर शिवालयामध्ये जात असू, तरी तिथं आपण जेव्हा दर्शन करतो तर आद्य हे माझं भगवंत कोण आहेत तर माझे इष्टलिंग आहेत आणि त्या इष्टलिंगाचीच पूजा मला वारंवार करता यावी, मला माझ्या स्व अंतकरणातून करता यावी, हेच आपल्याला बाकी इतर देवतांना सुद्धा मागवायचं आहे. आपल्या घरामध्ये अनेक देव आहेत, देवता आहेत आणि हे आपण वडिलोपार्जित चालत आल्या कारणानं आपण ते करतोही, पण आपण इतर देवतांचे पूजन करत असताना आपण एकच केलं पाहिजे, त्या देवतांना एकच मागितलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की आपण भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात जायचं नाही, भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये आपण जायचं नाही किंवा इतर अनेक देवी देवतांचे मंदिरं आहेत. आपण निश्चितच आपण भारतीय आहोत. आपल्याला आपण जरी महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी जरी असलो तरी इतर देवतांच्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एकच करायचं आहे
की त्या देवी देवतांना माझ्या देवतांविषयी म्हणजे माझे जे इष्टलिंग आहेत या देवाविषयीच मला भक्ती प्राप्त हो, हेच त्यांना मागायचं आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना काहीही मागायचं नाही. असो, हा व्हिडिओ आपण या ठिकाणी एंड करणार आहोत, समाप्त करणार आहोत. बाकी पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आपण निश्चितच लिंगायत आहात, आपण वीरशैव आहात. तर लिंगायत आणि वीरशैव हे कोण वेगळे नसून जवळपास आपण एकच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण वीरशैव हेही शिवाचीच पूजा करतात आणि लिंगायत हे सुद्धा इष्टलिंगाचीच म्हणजे शिवाचीच पूजा करतात. आपण याच्यामध्ये भेद आणून आपण या ठिकाणी आपापसामध्ये भांडण करणे किंवा हा धर्म वेगळा तो धर्म वेगळा हे विचार आपल्याला दूर ठेवायचे आहेत असं माझं मत आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न करतात म्हणण्यापेक्षा ते स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, मी असं निश्चितपणे म्हणू शकतो. तर आपल्याला त्या जातीवादामध्ये, त्या धर्मवादामध्ये, त्या संस्थेच्या विचारामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला एक मूळ तत्व जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचे विचार काय होते. महात्मा बसवेश्वरांचे विचार हेच होते की आपण इष्टलिंग पूजा केली पाहिजे. मग जो कोणी इष्टलिंग पूजा करतो तर यांच्यासाठी अनेक नियम सांगून दिलेले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी आपल्याकडून झाली पाहिजे. त्या नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होऊ नये याचंही आपल्याला या ठिकाणी निश्चितच विचार केला पाहिजे. असे नवनवीन व्हिडिओ आपण पाहत राहा माझ्या या चॅनलच्या माध्यमातून. मी आता जास्त काही बोलणार नसून आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं, या चॅनलला लाईक करावं, इतरांपर्यंत शेअर करावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि इथेच मी याला पूर्णविराम देतो. ओम बसवलिंगाय शिवशरणार्थ.